नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारी, तब्येतीला तितकीच फायदेशीर असणारी मसूरच्या डाळीचं फोडणीचं वरण कसं करायचं ते बघणार आहोत. करायला अतिशय सोपी आहे, अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट तयार होते. तर जराही वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर फोडणीचं वरण करण्याकरिता आपल्याला लागणार आहे 1 वाटी मसूरची डाळ. त्याकरिता एका मी भांड्यामध्ये 1 वाटी मसूरची डाळ घेतली. मसूरची डाळ आपल्याला अगदी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायचं आहे. डाळीला अगदी पावडर वगैरे लावलेला असतो, त्याकरिताच आपल्याला अगदी डाळ छान हाताने चोळून तिला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायचं आहे. आता अशा प्रकारे इथं मी डाळ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली. आता आपल्याला हा पाणी फेकून द्यायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 पाण्याने धुवून डाळ आपली इथं स्वच्छ झालेली आहे. आता आपण ही डाळ कुकरला शिजवणार आहोत. मसूरची डाळ शिजायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी 2 शिट्ट्यामध्ये ही डाळ शिजून तयार होते. आता या डाळीमध्ये अगदी 1 ग्लास इतकं मी पाणी टाकून घेतलं. सोबतच 2 मोठ्या साईजचे टोमॅटो कट करून घेतले. आता आपल्याला ही डाळ 2 शिट्ट्या होईपर्यंत कुकरला शिजवून घ्यायचं आहे. अगदी मीडियम आचेवर 2 ते 3 मिनिटं आपल्याला सुरुवातीला गॅस कमी ठेवायचं आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत डाळ शिजवून घ्यायची. आता आपला कुकर होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. तर एका कढईमध्ये आपल्याला अगदी अर्धा वाटी इतकं तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमच मोहरी, अर्धा चमच जिरे, अगदी 2 ते 3 चिमूट हिंग घालायचं. सोबतच 3 ते 4 हिरवी मिरची आणि एक मोठ्या साईजचा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. आता आपल्याला यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे. खरं तर ठेचलेला लसूण हा सुरुवातीला जिरं, मोहरी घातल्यानंतर घालायचा आहे. पण माझ्याकडूनच विसरल्यामुळे मी या स्टेजवर घालत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मिश्रण अगदी 2 ते 3 मिनिटं किंवा कांदा हलका सोनेरी रंग होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. लसूण पण छान परतून घ्यायचं. आपण लसूण मागून टाकल्यामुळे लसूण परतायला थोडा वेळ लागेल. तर त्याकरिताच आपल्याला सर्व मिश्रण 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. आता या स्टेजवर मी घातली आहे थोडाशी अद्रक, लसूण आणि माझ्याकडे शेंगदाण्याची पेस्ट होती ती घातली. तर अशा प्रकारे इथं मी सर्व मिश्रण 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतलं. नंतर वाटण टाकलं. वाटण पूर्णपणे ऑप्शनल आहे. घातलं नाही घातलं तरी चालेल. माझ्याकडे असल्यामुळे मी टाकून घेतलं. नंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमच हळद, अर्धा ते पाऊण चमच धने पावडर, अर्धा चमच गरम मसाला आणि 2 ते 3 चमच लाल तिखट. चवीनुसार मीठ घालूया. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपले मसाले जळणार नाही. आता मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि या मसाल्याला अगदी छान तेल उतेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. तर अशा प्रकारे मसाला मी छान ढवळून घेतला. आता आपल्याला हा मसाला 2 ते 3 मिनिटासाठी किंवा अगदी 1-2 मिनिटासाठी शिजवून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता, आपल्या फोडणीच्या वरणाचा मसाला तयार आहे. अगदी मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत फोडणी तयार आहे. अगदी छान तेल उतलेलं आहे. नंतर यामध्ये अगदी मी पुन्हा थोडंसं पाणी घालून घेत आहे. पाणी घातल्यानंतर सुद्धा मी या फोडणीला पुन्हा 1 ते 2 मिनिटं शिजवणार आहे. तर अशा प्रकारे पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया. आता इथं 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. आता इथं आपला अगदी मस्त फोडणीच्या वरणाचा मसाला तयार आहे. अगदी अशा प्रकारे जर तुम्ही फोडणी तयार केली, तर वरण अगदी मस्त असा चमचमीत आणि झणझणीत तयार होईल. आता आपण कुकर बघूया. यामध्ये आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि कुकर थंड झालं का ते चेक करूया. इथं आपला कुकर तयार आहे. डाळ अगदी मस्त मऊसूत शिजलेली आहे. मसूरची डाळ शिजायला अजिबात वेळ लागत नाही. जरी तुम्हाला कुकरमध्ये लावायचं नसेल, तरी सुद्धा तुम्ही ही डाळ असं शिजवलं तरी सुद्धा अगदी सहज शिजते. अगदी 10 ते 15-20 मिनिटासाठी सुरुवातीला डाळ पाण्यामध्ये भिजत घालायची आणि नंतर या डाळीचं वरण तयार करायचं. तरी सुद्धा या डाळीचं वरण अतिशय सुरेख होते. आता इथं शिजलेली डाळ मी घुरणीनं छान घोळून घेतलं. जर तुम्हाला घोळायचं नसेल, तर तुम्ही अशीच ठेवू शकता. मला अगदी छान मऊसूत आणि भरपूर प्रमाणात दाटसर अशी डाळ करायची होती. तर इथं मी डाळ छान घोरून घेतलं. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं. आता आपल्याला घोळलेली डाळ कढईमध्ये घालायची आहे आणि नंतर सर्व मिश्रण छान मिक्स करून या डाळीला अगदी 2 ते 3 मिनिटासाठी
झाकून शिजवायचं आहे। आता इथं तुम्ही बघू शकता डाळीला अगदी छान उकळी आलेली आहे। अगदी एकसंग शिजलेली आहे। डाळीमध्ये अजिबात कुठल्याही प्रकारच्या गाठी नाही आहेत आणि इथं मस्त अशी आपली झणझणीत आणि चमचमीत मसूरच्या डाळीचं वरण तयार आहे। आता या स्टेजवर आपण बारीक कट केलेला कोथिंबीर टाकूया। एकदा पुन्हा वरणाला छान मिक्स करून घेऊया। आता या स्टेजवर आपल्याला गॅस कमी करायचा आहे। अगदी 1 ते 2 मिनिटं पुन्हा वरणाला उकळी येऊ द्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे। तर अशा प्रकारे अगदी 10 ते 15 मिनिटात आपला मस्त असा झणझणीत मसूरच्या डाळीचं फोडणीचं वरण तयार आहे। करायला अतिशय सोपं आहे, मोजकं साहित्य लागते आणि मेन म्हणजे कमी वेळ लागतो। तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।